नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने नवीन ईपीएफ योजना 2026 लागू केलेली आहे. नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ म्हणून दरमहा जास्तीत जास्त 1800 रुपयेच कापले जातील. यापेक्षा जास्त रक्कम कापण्याची असल्यास कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा लेखी मंजुरी घ्यावी लागणार आहे. यामुळे अनेक नोकरदारांच्या हातात येणारा पगार वाढणार असून देशातील 8 कोटी पीएफ खातेदारांचा याचा मोठा फायदा होणार आहे. तर नवीन नियमांनुसार ईपीएफ मध्ये नेमके काय मुख्य बदल आकारले जाणार आहेत पाहूयात. पीएफ कपात आता 15,000 रुपयांच्या मर्यादेशी जोडण्यात आलेली आहे. कंपन्यांना केवळ 1800 रुपये कपात बंधनकारक आहे. 15,000पेक्षा जास्त पगारावर कपात ऐच्छिक असेल. कर्मचाऱ्यांच्या संगनमतीनेच अतिरिक्त पीएफ कापला जाणार आहे. कर्मचाऱ्याची संमती नसल्यास 1800च्या वर पीएफ कपात होणार नाही. दरम्यान नव्या ईपीएफ योजनेमुळे तुमच्या टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार आहे हेही जाणून घेऊयात. जास्त बेसिक पगार असणाऱ्यांना जास्त टेक होम मिळणार आहे. 30,000 पगारावर 1800 रुपयांचीच कपात अनिवार्य असेल. उर्वरित रक्कम पगारात घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. चालू असलेली पीएफ कपात आपोआप कमी होणार नाही. अंतिम निर्णय परस्पर संमती आणि नियमांवर अवलंबून असेल.